मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास बोलायचं ना रामकृष्णारी पैसा फंड काच कारखाना याच्या बाजूला आपले बांबूचे दुकानाचे मालक आरते परिवार यांनी ह्या स्वप्नपूर्तीला नवीन वास्तू त्यांनी तयार केलेली आहे आणि या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचं स्वागत आहे। सर्वात प्रथम आमचे इनेकर अप्पा हरिभक्त परायण महादेव महाराज पाटील रामकृष्ण आणि माऊली आमच्या सहदेव सोनवणेंना पहिलं जवळ आला। असू द्या, काय हरकत आहे, काय हरकत आहे। फार फार सुंदर, छान, फारच छान, काही अडचण नाही। आता रामकृष्ण आणि शिवाय दुसरा शब्द नाही। अरे पांडुरंगा पूजा बिजा करायची आम्हाला अजून बोलवा आहे की आप्पा आताच नका ठेवायची आम्हाला। गाडी आली दिंडी आली गाडी आली दिंडी आली गाडी आली दिंडी आली हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट। छान, बरेच लांब गेले होते पुढे ना। हा यामध्ये तिकडे गेले। एक टन चुकला तर काय हरकत नाही। त्यांना काय बोललो मल्हारींना ह्यांच्याशी संपर्क साध, संपला विषय। आतमध्ये घ्या, घरात घ्या, घरात या, घरात नाही, पायावर पाणी ठेवून घरात घेऊ दे ना, पायावर पाणी टाकलं ना। हा मग चालतंय। चला, मुंबई ते पंढरपूर दिंडी आजच्या ह्या स्वप्नपूर्तीच्या वास्तूमध्ये आलेली आहे। गेल्या 47 वर्षाची ही परंपरा आहे की आरते परिवार आणि भेळ आणि पैसा फंड काच कारखाना ह्या 2-3 गोष्टीचा मुंबई ते पंढरपूर दिंडीचा फार अगदी घनिष्ठ संबंध आहे। जाता जाता का होईना परंतु आम्ही इथली एक भेळ खाऊनच जातो। पण आमच्या या अशोक दादांनी 2 दिवसापासून आम्हाला विनंती केली, बोले काय हरकत नाही, आपण पहिली तुमची नवीन वास्तू बघू। त्याप्रमाणे आम्ही पहिली गाडी आणली, नंतर काही टप्प्याटप्प्याने बघायचं। बुक आहे बुक्याचा डबा इथं कुठे आहे? तर विनेकरांचं स्वागत करत आहे, तुळसवाली माऊलींचं तुळशी वृंदावन करत आहे। आणि आता अशोक दादाच्या जीवात जीव आला। वारी आली, दिंडी आली, खूप छान माऊली रामकृष्ण हरी। तसं जवळच आहे, काय हरकत नाही। अर्ध्या 500 मीटरवरचं घर आहे, ते पण नाहीये 100-200 मीटर, पण फार सुंदर माऊली रामकृष्ण हरी। ए मुलानं बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। वा वा वा, छान छान छान। आता आपल्याला हालायला काय हरकत नाही असं मला वाटतं। म्हणजे आपण निघलो म्हणजे त्यांना बसता येईल। पाहुणे 3 वाजले।